श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, 15 मेची तारीख कॅलेंडरवर चिन्हांकित करून ठेवा, कारण त्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर शहारा येईल. तब्बल 12 वर्षापासून शांत असलेला साक्षात देवगुरु बृहस्पती आता आपली चाल बदलत आहे. पण हा बदल तुमच्यासाठी सोन्याचे दिवस घेऊन येणार की एखाद्या न संपणाऱ्या संकटाची साखळी? तुमच्या कुंडलीत दडलेलं ते भयानक रहस्य आता उघड होणार आहे, ज्याची भीती तुम्हाला अनेक वर्षापासून सतावत होती. 15 मे नंतर तुमच्या घरात अशा काही घटना घडतील ज्या केवळ योगायोग नसून एका मोठ्या दैवी खेळाची सुरुवात असेल. तुमच्या आयुष्यातील शांतता आता भंग पावणार आहे, कारण गुरुदेवाने आपली दृष्टी अशा ठिकाणी वळवली आहे जिथे तुमची सर्वात मोठी कमजोरी दडलेली आहे. ज्या प्रगतीची तुम्ही स्वप्ने पाहत होता ती प्रगती तुमच्या दारात उभी राहणार की एखादी अदृश्य शक्ती तुमच्या यशाचा घास हिरावून नेणार? या काळात बेसावध राहणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. नक्की काय वाढून ठेवले या मे महिन्याच्या मध्यापासून आणि का संपूर्ण जग या बदलाकडे भीतीने पाहतय? या गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी हा व्हिडिओ श्वास रोखून पहा, कारण ही वेळ पुन्हा 12 वर्षानंतरच येईल. मीन राशीच्या जातकांनो, ही ती रात्र तुमच्या आयुष्यात नक्की काय घेऊन येणार आहे याचा विचार कधी केलाय का? तब्बल 12 वर्षानंतर साक्षात देवगुरु बृहस्पती आपली चाल बदलत आहेत आणि या बदलाची चाहूल लागताच संपूर्ण नशीब चक्रावून जाणार आहे. हा केवळ ग्रहाचा फेरबदल नाही, तर तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. तुमच्या कुंडलीत दडलेली ती गुपिते आता बाहेर येणार आहे, ज्याची भीती तुम्हाला अनेक वर्षापासून वाटत होती. 15 मे नंतर तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडणार आहे जे पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील आणि मित्रही बेसावध होतील. या बदलाचा सर्वात मोठा तडाखा तुमच्या कौटुंबिक आणि आर्थिक स्थितीला बसू शकतो. ज्या घरामध्ये आतापर्यंत शांतता होती तिथे 15 मे नंतर अचानक कोणत्या तरी अज्ञात शक्तीचा वावर जाणवेल का? किंवा वर्षानुवर्ष अडकलेली कामे एकाकी मार्गी लागतील. गुरुचे हे उच्च होणे जितके ऐश्वर्य देणारे आहे तितकेच ते बेसावध राहणाऱ्यासाठी विनाशकारी ठरू शकते. तुमच्या राशीवर होणारा हा परिणाम तुमच्या झोप उडवण्याशिवाय राहणार नाही, कारण नियतीने आता आपली खेळी खेळायला सुरुवात केली आहे. पण घाबरून जाऊ नका, कारण या महापरिवर्तनाच्या वादळात स्वतःला वाचवण्याचा एक गुप्त मार्गही आहे. जर तुम्ही 15 मेची ही डेडलाईन चुकवली तर पुढची 12 वर्ष तुम्हाला केवळ पश्चाताप करावा लागेल. तुमच्या मुलाच्या भविष्यापासूनचे तुमच्या घरात होणाऱ्या मंगल कार्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर या परिवर्तनाची सावली पडणार आहे. नक्की काय आहे तो धोका आणि कशी मिळवाल यातून सुटका? या गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी हा व्हिडिओ श्वास रोखून शेवटपर्यंत पहा, कारण हा खेळ आता तुमच्या आयुष्याशी जोडला गेला आहे. 15 मीन राशीच्या जातकांनो, 15 मे नंतर तुमच्या भाग्याचे असे काही दरवाजे उघडणार आहेत जे पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. आजवर ज्या नशिबाने तुमची साथ सोडली होती तेच भाग्य आता तुमच्या सावलीसारखे मागे लावणार आहे. पण लक्षात ठेवा, हे भाग्य जितक्या वेगाने वर नेईल तितक्याच वेगाने एखादी छोटी चूक तुम्हाला खालीही पाडू शकते. अचानक धनलाभ होईल की अनपेक्षित खर्च उभा राहील. तुमच्या भाग्याच्या रेखा आता एका अशा वळणावर आहे जिथे करो किंवा मरो अशी परिस्थिती निर्माण होईल. अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहून तुमची रखडलेली कामे पूर्ण करणार, तुम्हाला एखाद्या की नवीन संकटात ढकलणार हे पाहणे थरारक ठरेल. तुमच्या करिअरमध्ये आतापर्यंत शांतता होती, पण 15 मे उजळतात तिथे एका मोठ्या तुमच्या कामाच्या ठिकाणी असा काही बदल घडणार आहे ज्याची कल्पना तुमच्या वरिष्ठांनीही केली नसेल. पदोन्नतीची संधी चालून येईल की तुमच्या विरोधात पडद्यामागे काही कारस्थान शिजतंय. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याचे हीच ती निर्णायक वेळ आहे. जर तुम्ही या काळात सावध राहिला नाही तर तुमच्या हक्काची खुर्ची दुसरा कोणी हिसकावून नेण्याची दाट शक्यता आहे. करिअरच्या या खेळात तुम्ही शिकारी ठरणार की शिकार याचे उत्तर या परिवर्तनात दडलेलं आहे.
आर्थिक स्थितीबाबत बोलायचे झाले तर 15 मे नंतर तुमच्या खिशात पैसा खेळू लागेल, पण तो पैसा टिकेल का? उत्पन्नाचे नवीन मार्ग समोर येतील, कदाचित लॉटरी लागेल किंवा अडकलेले जुने पैसे अचानक परत मिळतील. मात्र हा लक्ष्मीचा वरदान आहे की एखादी परीक्षा हे तुम्हाला लवकरच समजेल. गुंतवणुकीच्या नावाखाली कोणीतरी तुमची फसवणूक तर करत नाहीये ना? आर्थिक व्यवहारात थोडी जरी गाफील वृत्ती दाखवली तर कष्टाने जमवलेली पुंजे एका रात्रीत गायब होऊ शकते. त्यामुळे या मे महिन्याच्या मध्यापासून प्रत्येक रुपयाचा हिशोब विचार करून करा, कारण काळ आता तुमच्या संपत्तीची परीक्षा घेणार आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, 15 मे नंतर तुमच्या आयुष्यात प्रगतीचे असे वारे वाहू लागतील की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. ज्या कामासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं आणि वर्षानुवर्ष वाट पाहिली, ती कामे अचानक एखाद्या जादूच्या काठीने पूर्ण व्हावीत तशी मार्गी लागतील. पण ही प्रगती जितकी वेगवान आहे तितकीच ती तुमच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरेल. समाजातील तुमची प्रतिष्ठा एका रात्रीत वाढणार की तुमच्या वाढत्या यशामुळे लोकांच्या नजरा तुम्हाला नडणार. लाभ तर होणारच, पण तो लाभ टिकवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गुप्त शत्रूची लढावी लागेल याचे संकेत आता निसर्ग देऊ लागला आहे. सावध राहा, कारण वड चढताना पाय खेचणारे अनेक जण या काळात सक्रिय होणार आहेत. तुमच्या स्वभावात 15 मे पासून एक अनाकलनीय बदल दिसायला सुरुवात होईल. जो माणूस आतापर्यंत शांत होता त्याच्या मनात विचाराचे काहूर माजणार. चिडखोर स्वभावाचा माणूस आता ऋषीसारखा शांत होणार. तुमच्या वागण्यातील हा बदल घरातील लोकांना संभ्रमात टाकणारा ठरेल. तुमच्या शब्दांना आता धार येईल आणि तुमची नजर आरपार पाहण्याची शक्ती मिळवेल. पण हा बदल केवळ नैसर्गिक आहे की तुमच्या राशीवर होणारा एखाद्या अदृश्य शक्तीचा प्रभाव? तुमच्या स्वभावातील ही उग्रता किंवा शांतता तुमच्या नात्यात नवजीवन देणारे कायमची दरी निर्माण करणार हे काळच ठरवेल. स्वतःवर नियंत्रण ठेवा, कारण तुमच्या एका शब्दाने खेळ बिघडू शकतो. आध्यात्मिक पातळीवर तर 15 मे नंतर एक मोठे रहस्य उलगडणार आहे. तुम्हाला अचानक असे अनुभव येऊ लागतील जे विज्ञानाच्या पलीकडचे असतील. रात्रीच्या शांततेत काहीतरी ऐकू येणे किंवा भविष्यातील घटनांचे अगोदरच आभास होणे, या गोष्टी तुमच्या सोबत घडू शकतात. तुमची ओढ देवाकडे वाढेल की एखाद्या गूढ शक्तीकडे? साक्षात गुरुदेवाच्या कृपेने तुमची तिसरा डोळा उघडण्याची हीच ती वेळ आहे. पण अध्यात्माच्या या वाटेवर चालताना तुम्हाला तुमच्याच भीतीचा सामना करावा लागेल. जर तुम्ही या परीक्षेला घाबरलात तर अंधारात हरवून जाल, आणि जर धैर्याने सामोरे गेलात तर जगावर राज्य नक्की कराल. काय दडलंय तुमच्या आध्यात्मिक प्रवासात हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. तर मीन राशीच्या जातकांनो, 15 मे नंतर येणाऱ्या या महावादळातून जर तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला वाचवायचे असेल तर आता सामान्य उपाय करून चालणार नाही. 7.5चा विळखा आणि गुरुचे हे उग्र परिवर्तन तुमच्या संयमाची अंत पाहणार आहे. शत्रूचा वार आणि ग्रहाची मार सोसण्यापेक्षा तुम्हाला आता त्या गुप्त शक्तींनी शरण घ्यावी लागेल ज्या तुमच्या रक्षणकर्त्या आहेत. पण लक्षात ठेवा, हे उपाय करताना थोडी जरी चूक झाली किंवा तुमची श्रद्धा डगमगली तर याचे परिणाम उलटही होऊ शकतात. नक्की कोणत्या मंत्राचा उच्चार तुमच्या घराचे रक्षण करणार आणि कोणत्या वस्तूचे दान केल्याने काळ तुमच्या दारातून माघारी फिरणार, हे रहस्य जाणून घेण्याची ही शेवटची संधी आहे. प्रत्येक शनिवारी आणि बुधवारी तुम्हाला काही अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. गायीची सेवा करणे हा केवळ विधी नाही, तर ते तुमच्या पूर्व पुण्याला जागृत करण्याचे साधन आहे. हनुमान चालिसेचा तो एक विशिष्ट पाठ जो तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची हाकलून लावेल, तो आता तुमच्यासाठी अनिवार्य झाला आहे. तांब्याच्या लोट्यातून सूर्याला जल अर्पण करताना तुमच्या मनात नेमका कोणता विचार असावा? जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर 15 मे नंतर सुरू होणारा हा काळ तुम्हाला अशा गर्तेत ढकलेल जिथून बाहेर पाडणे अशक्य होईल. ही वेळ चेतावणी नाही, तर तुमच्या सुरक्षिततेसाठी दिलेला एक दैवी संकेत आहे. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे
एका मोठ्या निर्णयाची जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट अगोदरच ओळखून त्यावर मात करायची आहे, तर आत्ताच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. ही केवळ एक विनंती नाही, तर तुमच्या भविष्याची ढाल आहे. जर तुम्ही या व्हिडिओ दुर्लक्षित केलात आणि चॅनलला न जोडता पुढे गेलात, तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणाऱ्या पुढच्या संकटाची चाहूल तुम्हाला कधीच लागणार नाही. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा उलगडा करणार आहे. तुम्ही तयार आहात का आपल्या भविष्यावर ताबा मिळवण्यासाठी? तर मग आता सामील व्हा. श्री स्वामी समर्थ.